आपल्या या शाकंभरी चॅनलमध्ये स्वागत आहे। काय मंडळी, कसे आहात? आशा करते की मस्तच असाल। आज आपण एका वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहोत। कोवळी मेथी स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर ती बारीक चिरून घेऊया। अशी भाजी केल्यानंतर लहान मुले किंवा जी लोक मेथी खाताना नाक मुरडतात ती देखील खूप आवडीने खातील। आणि बाहेर प्रवासासाठी जाणार असू तर आपण ही भाजी घेऊन जाऊ शकतो। या भाजीत पाण्याचा वापर नसल्यामुळे ही भाजी किमान 4 दिवस टिकू शकते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून घ्या। तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, कांदा घाला। कांदा छान भाजून घ्या। आपण यात नंतर बेसन घालणार आहोत, त्याप्रमाणे यात तिखट आणि मीठ टाकायचे आहे। कांदा भाजत आला की त्यात हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर घालूया। हे सगळं छान मिक्स करून घ्या। आता यात मेथी घालूया। मेथी तेलात भाजून घ्या। चवीनुसार मीठ घाला। मेथी चांगली भाजली की त्यात थोडे थोडे करत बेसन घाला। नंतर 2 चमचे तेल घाला। आता थोडा वेळ झाकून ठेवूया। चांगली वाफ आली की तयार आहे आपली चमचमीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी। अशाच नवनवीन पदार्थांसोबत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।